मित्रांनो, देशात आणखी एक दुर्दैवी घटना घडून आलेली आहे. एक शिक्षिका जी सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये इंग्रजी विषयाची शिक्षिका 4 ऑगस्टला नित्यनियमाप्रमाणे नेहमीप्रमाणे ती शाळेत गेलेली. शाळेतलं कामकाज सुरू झालं. साधारणपणे 10 ते 10:15च्या सुमारास तिला निरोप आला की तिचे पती, त्यांचं नाव विकास आहे पण त्यांना विकी अशा नावाने नेहमी बोललं जातं, त्यांचे पती विकी हे शाळेच्या गेटवरती आलेले आहेत आणि तुम्हाला भेटण्यासाठी बोलवत आहेत. आता या संध्या, त्या शिक्षिकेचं नाव संध्याचे पती नेहमीच काही ना काही निमित्ताने शाळेत तिला भेटण्यासाठी यायचे. कधी डबा देणं असेल किंवा कुठल्याही निमित्ताने असेल, ते शाळेत यायचे. म्हणजे त्यांचं येणं हे काही नवीन नव्हतं. त्यामुळे संध्या अगदी निवांतपणे पती आलेत म्हणून घाईघाईने खाली भेटण्यासाठी त्यांना गेली. दुरून तिला दिसलं की एक व्यक्ती उभे आहे वाट बघत, पण त्याने तोंडाला पूर्ण कापड गुंडाळलेला आहे, चेहरा पूर्ण कव्हर केलेला आहे. सुरुवातीला तिला आश्चर्य वाटलं कारण तिचे पती अशा गेटअपमध्ये कधी येत नव्हते. पण ती बाहेर गेली. तिला बघून तो व्यक्ती अगदी तावातावाने शाळेच्या दरवाजाजवळ आला. गेट क्रॉस करून शाळेच्या दरवाजाजवळ आला. जवळ येताच त्याने इकडे ये असा इशारा केला. संध्या जेव्हा त्या व्यक्तीजवळ गेली तेव्हा त्याने जवळ लपवलेला चाकू काढला, सुरा धारधार, आणि तिच्यावरती, तिच्या पोटावर आणि जमेल तिथे वार करायला सुरुवात केली. वार केले. आता तुम्ही म्हणसाल हे इतकं डिटेल कसं माहिती? कारण याचं पूर्ण सीसीटीव्ही चित्रण, कारण शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि त्यात हे पूर्ण घटना चित्रित झालेली आहे. सपासप त्याने वार केले. साधारणपणे 30 ते 35 सेकंद तो कंटिन्यू संध्यावरती सूर्याने वार करत होता, चाकूचे वार करत होता. आता किती वार झाले हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यावरती कळेल, पण साधारणपणे असं म्हणतात की 27 ते 34 इतके वार त्याने संध्यावर त्या धारधार चाकूने केले. 1 मिनिटापूर्वी शाळेत आपलं दैनंदिन काम करत असणारी संध्या 1 मिनिटानंतर 30 ते 34 चाकूचे वार खाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. 1 मिनिटात हे सगळं घडलं. आता जेव्हा तो हल्लेखोर हल्ला करत होता त्यावेळी शाळेतले इतर 1-2 कर्मचाऱ्यांनी ते बघितलं आणि ते सोडवण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू लागले. तर त्या हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून त्यांना दूर उभं राहायला सांगितलं. संध्या निश्चित खाली पडली आणि हा हल्लेखोर दुचाकीवरनं तिथून निघून गेला आणि या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. संध्याच्या पतीचं नाव घेऊन आलेला हा व्यक्ती होता कोण नेमका? का त्याने संध्याला मारलं? काय कनेक्शन होतं त्याचं संध्याशी की त्याने इतक्या निर्दूनपणे तिची हत्या केली? त्या व्यक्तीचं नाव होतं अमित. संध्या काही वर्षांपूर्वी कोट या गावामध्ये एका शाळेत शिक्षिका म्हणूनच काम करत होती. ती ज्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती त्या शाळेची बिल्डिंग ही या अमितच्याच नात्यातल्याच लोकांची होती. त्यामुळे त्या ठिकाणी अमितचं नेहमी जाणं येणं होतं. संध्या त्यावेळी सुद्धा कोर्टमध्ये काम करत असताना सुद्धा विवाहित होती. त्या निमित्ताने अमितचं जाणं येणं व्हायचं. तिथे संध्या काम करायला होती. त्यामुळे समोरासमोर येणं, कदाचित बोलणं, ओळख वगैरे असूही शकते. असं म्हणतात की तेव्हापासनं हा अमित या संध्याला त्रास द्यायचा, तिचा पिच्छा करायचा, तिचा पाठलाग करायचा, नेहमी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. संध्या त्याला अवॉइड करायची. कदाचित जेवढं एखाद्या दिवशी कामापुरतं बोलली असेल, पण त्यानंतर ती मैत्री या गोष्टीत घुसत नव्हती, ती त्याला अवॉइड करत होती. काही दिवसांपूर्वी संध्याने याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार देखील केली होती. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अमितने संध्याची माफी मागितल्यानंतर मग तिने याच्याशी पूर्णपणे बोलणं बंद केलं आणि त्याला सक्त ताकीद दिली की यानंतर जर तू पुन्हा माझ्याशी बोलण्याचा, मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गंभीर तक्रार दाखल करेल, अशी पूर्ण ताकीद दिली. साधारणपणे मागच्या 2-3 महिन्यांपासून बोलणं पूर्ण बंद होतं. याचाच राग, या तक्रारीचा राग
माफी मागावी लागली त्याचा राग या अमितच्या मनामध्ये होता. आणि मग 4 ऑगस्टला त्याने हा निर्णय घेऊन तिथून आला आणि त्याने संध्याची इतक्या क्रूरपणे हत्या केली. हा अमित दूधवाला होता बेसिकली. तो दूध वाटायचा आणि त्याच्या कुटुंबियाची ती शाळेची बिल्डिंग होती, ज्या बिल्डिंगमध्ये ती शाळा चालायची. त्याच्या त्रासाला कंटाळून संध्याने ती नोकरी सोडली. ती नोकरी सोडून ती किन्नौर या गावी आली आणि तिथे येऊन तिने सरस्वती सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. संध्याचा पती विकास याला ताबडतोब ही हत्या झाल्यानंतर कळवण्यात आलं की असं असं घडलेलं आहे म्हणून. मग रीतसर तक्रार दाखल केली आणि घटना घडल्यापासून 2 तासांच्या आत त्या हल्लेखोर अमितला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सध्या तो अटकेत आहे. इथपर्यंतची घटना हा खून आहे उघड उघड. हे त्याने कबूलही केले. आता अर्थात पकडला गेला म्हणल्यावरती कबूल करण्याचा प्रश्नच होत नाही, कारण CCTV मध्ये सगळंच रेकॉर्ड झालेलं होतं. जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा अमितकडनं वेगळीच कहाणी समोर आली. त्याच्या म्हणण्यानुसार 2 वर्षांपासून संध्याचे आणि त्याचे प्रेम संबंध होते आणि हे तिच्या पतीला माहीत सुद्धा होते. संध्या 5-5, 6-6, 7-7 दिवस माझ्यासोबत राहायला माझ्याकडे यायची, सोबत राहायची आणि मग परत तिच्या पतीकडे त्याच्या घरी जात होती. अलीकडेच ती आली पण होती 2-3 महिन्यापूर्वी. 5-6 दिवस माझ्यासोबत राहिली. मग पतीने तिला फोन करून बोलून घेतलं. मग ती परत गेली. पण तेव्हापासनं मागच्या 2 महिन्यांपासून तिने माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. या गोष्टीने मी परेशान होतो. या गोष्टीचा मला राग आलेला होता. त्याच्यामुळे मी हे पाऊल उचललं, असं स्टेटमेंट ऑन कॅमेरा या हत्येकरूंनी दिलेला आहे. काय खरं काय खोटं हे तपासातच समोर येईल. संध्याच्या पतीने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. तो म्हणे की हा तिला त्रास द्यायचा, त्याच्या त्रासाला कंटाळूनच आम्ही ठिकाण बदललं होतं. या दुसऱ्या शहरात आम्ही राहायला आलो होतो आणि इथे सुद्धा त्याने पाठलाग चालूच ठेवला आणि इथे येऊन त्याने हा सगळा प्रकार केला. मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे. कोणाचाही जीव जाणं हे दुर्दैवीच असतं. अशा गोष्टीमुळे कोणाचा जीव घेणं हे तर त्याहूनही चुकीचं. त्याने जो खून केला त्याच्यासाठी त्याला कडक शिक्षा होणं हे अपेक्षित आहे. कारण काहीही असो, कोणाचा जीव तुम्ही नाही घेऊ शकत. त्यामुळे मित्रांनो, या दुर्दैवी घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे. फरीदाबादमधलं हे पूर्ण प्रकरण असून माध्यमांमध्ये सुद्धा यावर बरंच काही बोललं जात आहे. एका तरुण शिक्षिकेचा अंत अशा दुर्दैवी पद्धतीने होणं हे अतिशय दुःखद आहे. तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.